नमस्कार मंडळी, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण छोटीशी टूर करत आहोत. सगळे भावंड आणि मी आपण चाललो आहोत पिंक सिटीला. 12:30 आता वाजले आहेत. आपल्याला 1 वाजता निघायचं आणि मी इथून निघून द्रोणागिरीला जाणार. आपण बॅग सुद्धा रेडी केलेली आहे. बाय आपण निघालो आणि खूप जास्त लेट झालो. सगळेजण माझ्या नावाने सध्या मोबाईल बघत असते. त्यांना ऑलरेडी अर्धा तास चला आपण पोहोचलो आहोत द्रोणागिरीला आणि गाडी पण रेडी आहे आणि सगळे भावंड पण आलेले आहेत. नारळ वगैरे फोडून झालेला आणि आपण निघूयात आता त्या प्रवासाला. चला भेटू पुढे. मंडळी, जर तुम्ही पनवेल आणि उरण विभागातून असाल तर तुम्ही नक्की ह्याच मार्गाने या. कारण जर तुम्ही सकाळी सकाळी घोडबंदर रोडवरून जाताय तर त्या साईडला तुम्हाला माहिती आहे खूप सारी ट्रॅफिक असते. सो ती अवॉइड करण्यासाठी आम्ही ह्या रस्त्यातून चाललो आहे. टोल जाईल, काय हरकत नाही, पण एक्सपिरियन्स पण खूप छान होईल आणि प्रवास पण सुखकर. इथून दिवसा व्ह्यू खूप छान दिसतो. म्हणजे तुम्हाला पूर्ण समुद्र दिसेल. एका साईडला एलिफंटा केव्स दिसेल, दुसऱ्या साईडला तुम्हाला JNPT, NSICT, GTI वगैरे गेट हे त्यांच्या गॅन्ट्री वगैरे दिसतील तुम्हाला. पण रात्रीच्या वेळेस तुम्हाला काही दिसणार नाही. तर तुम्हाला कधी यायचं असेल तर नक्की तुम्ही दिवसा पण भेट देऊ शकता. आपण पोचलो आहोत आता वसई विरार हायवे पालघरला पोहोचलो. आपण आता थोडासा नाश्ता करायला थांबलोय. या हॉटेलला थांबलोय. मित्रांनो, आपली एंट्री गुजरातमध्ये झालेली आहे आणि इथे पावसाने मस्त धुमाकूळ लावलेली आहे. जवळजवळ 4-5 तास झाले पाऊस कंटिन्यू पडतोय. रस्ते दिसत नाही आहेत आणि रस्ते जसे एक्सपेक्ट केले होते तसा रस्ता नाही आहे गुजरातचा सध्या तरी. पुढे कसा दिसतोय माहिती नाही आहे. पण तुम्ही जर येत आहे तर सांभाळून या, कारण थोडंसं स्पीड गाडीने घेतला की लगेच खड्डे येतात. त्याच्यामुळे तुम्ही पण सांभाळून या रस्त्याने येत असाल तर. आणि तुम्ही या रस्त्याने येते तर तुमची टोलसाठी फास्टॅग ऑलरेडी रिचार्ज करून या, कारण प्रत्येक 50 ते 60 किलोमीटरवर टोल गेट आहे. हा बघा, आता टोल गेट लागलेला आहे आम्हाला. आणि इथून आम्ही अहमदाबादचा टोल आहे आणि इथून आता ह्या अहमदाबाद एक्सप्रेसवेवरून आपण जाणार आहोत डायरेक्ट जयपूरला. आणि हा अहमदाबाद दिल्ली एक्सप्रेसवे आहे. जवळजवळ आम्ही थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली तर हा असाच रस्ता आपल्याला आपण पोचलो आहोत अहमदाबादला. अहमदाबादवरून आपण निघालो आहोत दिल्ली एक्सप्रेसवर आणि दिल्ली एक्सप्रेसवर मस्त भारीच रस्ता आहे. आपली गाडी मस्त आणि फोटो सेशन चालू आहे मित्रांचा. गट असेच फोटो सेशन करत राहा. पाटील ओ चष्मेवाले पाटील, ओ चष्मेवाले पाटील पप्पा. आम्ही इथे 5 मिनिटं थांबलो होतो. थोडासा रिलॅक्स घेतला होता कारण आम्ही रात्रीपासून कंटिन्यू गाडी चालवतोय आणि थोडासा रिलॅक्सेशन हवं होतं म्हणून थांबलो होतो. तर आम्ही आता इथून परत निघालो आहोत ह्याच एक्सप्रेसवेनी. तर बघूया अजून पुढे आपल्याला कसा भेटतो. आणि इथून आपल्याला परत ह्या एक्सप्रेसवेवरून खाली उतरायचं आहे. मग तिथून जयपूरला कंटिन्यू करू. मी सकाळपासून जयपूर बोलतोय, पण भाऊ आता बोलतायत की आपण जयपूरमध्ये चाललोच आहोत तर आपण खाटू या प्लेसला व्हिजिट देऊ. तिथं श्री श्याम बाबा ज्यांचा इतिहास खूप जुना आहे तिथे आपण भेट नक्की देऊया. कारण जे तिथं बोललं जातं की हारे का सहारा, तर त्या ठिकाणी आपण जाऊया आणि मग तिथून नंतर पुढच्या प्रवासाला आपण जाऊया. मंडळी, जर तुम्ही जयपूरला जात असाल तर नक्की ह्या प्लेसला तुम्ही व्हिजिट करा. कारण हा सुद्धा कृष्णाचाच अवतार मानला जातो. खूप सारे भाविक येत असतात. आता मी जस्ट यूट्यूबमध्येही बघितलं तर सॅटर्डे संडेला तर खूपच जास्त गर्दी असते. तर आपण चाललो आहोत मंगळवारी आणि बघूया, एक्सपेक्ट करूया की आपल्याला गर्दी भेटू नये. आता परत आपण हायवेवरून खाली उतरलो तर आता मध्ये मध्ये आपल्याला असे रस्ते भेटतील जिथे थोडीशी क्राऊड असेल आणि ट्रॅफिक असेल.
पण त्याला ऑप्शन नाही, आपल्याला ह्याच रस्त्यातून जायचं. तुम्ही येता तर तुम्हालाही असंच यायचं आहे. रस्ता तर आपण पोचलो आहोत आता गुजरात आणि दिल्ली हायवेवर. खूप भूक लागलेली आहे, तर आपण थोडंसं ते जेवायला थांबलो. हा हॉटेल आहे, तर मला भेटूया पुढे. फायनली ऑर्डर आलेली आहे. ऑर्डर आलेली आहे, डाळ भात आलेली आहे, पनीरची भाजी आणि डाळ आहे आणि रोटी आहे. या काय पनीर मटर म्हणतो. जेवण खरंच खूप छान होतं. फेवरेट बघायला गेलं तर दाल खिचडी आणि काजू मसाला असं म्हणतो. मोस्ट रिकमेंडेड आहे. तुम्ही जर या हायवेने जात असाल नक्की भेट. आता आपण राजस्थानला पोहोचू एक अर्ध्या तासात. पण इथे रेल्वे फाटक लागले, थांबलोय. जवळजवळ 15 मिनिटं झाली, अजून थांबलो. ट्रेन येईल, बघूया वाट बघतोय आपण. मग जाऊया पुढे. संध्याकाळ झालेली आहे आणि अजून आपला प्रवास कंटिन्यू आहे. आपण थांबत नाही आहोत. आपण डायरेक्ट जाणार आहोत खाटूमध्ये. तिथेच आपण एक वस्ती करू, बाबांचं दर्शन घेऊ आणि मग पुढचा प्रवास करू. तर अजून आपल्याला मॅपप्रमाणे टायमिंग पोचायचं दाखवते 4:30 4 ते 4:30 पर्यंत पोचू. इथे बोर्ड लागले जयपूर ऑलमोस्ट इथून 450 पेंडिंग, अजून किलोमीटर पेंडिंग आहे. मंडळी, तर आता आपण थोड्या वेळात पोहोचू खाटूला आणि ऑलमोस्ट आपण 1400 किलोमीटरचा प्रवास कापला आहे आणि आपल्याला टोटल लागले आहेत 25 तास. तर आता थोड्या वेळातच आपण पोहोचू. तर थोडी भूक लागली आहे, जेवायला थांबू आणि मग जाऊ. आपण जेवण ऑर्डर केलेलं, चपात्या रात्रीचं हेवी खायची गरज नाही. तुला इथे चायनीज आपल्याला भेटते तसा मंडळी, फायनली आपण पोचलो आहोत खाटूला आणि इथे आपण सगळ्यात पहिले रूम बघू, गाडी पार्किंग करू, थोडंसं फ्रेश हो आणि मग मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मग येऊन थोडंसं रिलॅक्स करून परत आपल्या पुढच्या प्रवासाला निघू. नमस्कार मंडळी, सुप्रभात. आपण इथे पोहोचलो आहोत श्री श्यामजी महाराजांच्या मंदिराच्या इथे. चाललं दर्शनाला आणि बघू शकता इथे मंदिरात इथली दुकान अजून पूर्णपणे ओपन झालेली नाहीये आणि गर्दी पण एवढी पण नाही. जय श्री श्याम. तुम्ही जर मंदिरामध्ये येताय तर नक्की इथला वर पण घ्या, नारळ घ्या आणि प्रसाद घ्या. बाबाला नमस्कार. जर तुम्ही इथे येत आहे दर्शनाला तर पहिले प्राचीन कुंडाचं दर्शन घ्या आणि मग पुढे मेन मंदिराचे जा. प्राचीन मंदिराचं तिथून तुम्हाला जायला लागेल. हा आहे प्राचीन कुंड. तिथं भाविक येतात, अंघोळ करतात. प्राचीन कुंड आहे आणि हे तुम्ही माझ्या पाठीमागे बघता तर नवसाचा नारळ, तुमची जी काय मनोकामना असेल ती तुम्ही बांधायची आहे आणि बांधून द्या. मंडळी, इथे दुकानात गर्दी एवढी दिसत नाही कारण आता रिसेंटली इथे एक इन्सिडेंट झाला होता की तिथल्या दुकानदाराने एका भाविक फॅमिलीला मारलं होतं
खाटू प्लेस ही श्रीश्याम बाबांच्या नावाने ओळखली जाते आणि श्रीश्याम बाबा हे हारे का सहारा मानले जातात। पण असं बोललं जातं, ज्यांच्या इच्छा कुठेही पूर्ण होत नाहीत त्यांना त्यांच्या इच्छा इथे पूर्ण नक्की होतात। श्रीश्याम हा श्रीकृष्णाचाच अवतार आहे। श्रीकृष्णाने ह्यांना आशीर्वाद दिला होता की तुला कलियुगात श्रीश्याम या नावाने पूजलं जाईल। खाटू श्याम यांचं नाव बर्बरिक असं होतं। महाभारता काळामध्ये जेव्हा कौरव आणि पांडव यांच्यात युद्ध सुरू झालं तेव्हा बर्बरिक आपल्या आईजवळ गेले आणि त्यांनी युद्ध बघण्याची परवानगी मागितली आणि त्यांच्या आईने त्यांना विचारलं की तू युद्ध कोणाच्या बाजूने लढशील। त्यावर बर्बरिक म्हणाले, जो हरेल त्याच्या बाजूने मी युद्ध लढेन। हे सगळं संभाषण होत असताना भगवान श्रीकृष्ण हे सगळं बघत होतं। भगवान श्रीकृष्णांना माहीत होतं की बर्बरिक यांना थांबवलं नाही तर युद्धाचा परिणाम बदलतील। बर्बरिक यांना शिवजी यांचं वरदान होतं। श्रीकृष्ण यांनी त्यांची परीक्षा घेतली, हे बालक या पिंपलाच्या झाडांच्या पानांना भेद करून दाखव। तेव्हाच त्यांनी शिवजींचं ध्यान करत त्यांनी बाण सोडला, जे पिंपलाच्या झाडांच्या पानांना भेद करून निघाला। बर्बरिक यांनी ब्राह्मणाला विचारले, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे? तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं शीश डोकं दान करायला सांगितलं, कारण जर असं केलं नसतं तर युद्ध कोणाच्याच बाजूने जिंकता आलं नसतं। भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं डोकं एका उंच ठिकाणी ठेवलं, तिथून त्यांना महाभारताचं युद्ध बघता येईल। त्याच वेळी श्रीकृष्णाने त्यांना श्रीश्याम हे नाव दिलं होतं आणि सांगितलं की तुला कलियुगात ह्या नावाने पूजलं जाईल। जे भक्त स्वतःपासून हरले असतील, तुटले असतील, त्यांच्या मनोकामना तुझ्या भेटीने पूर्ण होतील। भाविक आजही त्या ठिकाणी खूप प्रमाणे जात आहेत आणि बाबांचे दर्शन घेत आहेत। मंडळी, आपल्याला जेवढी माहिती आहे तेवढे सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि नक्की शेअर करा। लाईनमध्ये लागताना तुम्ही लेफ्ट साईडच्याच लाईनमधनं या, जेणेकरून तुम्हाला बाबांचं दर्शन अगदी जवळून घेता येईल।
नमस्कार मंडळी, तर आपण इथे नाश्ता करायला आलो होतो MB स्वीट श्याम निराला. MB स्वीट श्याम निरालामध्ये. नाश्ता खरंच खूप छान होता आणि आम्ही सगळे एवढे जण होतो. हे तिथले ओनर आहे. धन्यवाद. खरंच नाश्ता खूप छान होता. अशी सर्विस द्या तुम्ही पण. आपली ऐसा ही सर्विस जो आगे. मैं चाहूँगा कि जब भी आप आए जरूर इस श्याम निराला में आने का है और अपने आने वाले भक्तों को भी पैगाम दीजिएगा कि श्याम में ही जाना है ना, निराला श्याम में. और आप लोग कैसा लग सकते हैं? बहुत अच्छा, बहुत अच्छा लगा. तो श्याम की महिमा भी निराली है, आप जानते ही हैं. जय श्री तो बाबा की नगरी में आपका बहुत बहुत स्वागत. आपका भी. मंडळी, तर आपला हा व्लॉग आपण इथेच एंड करत आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.